शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 272 2025 मध्ये BNS कलम 318(4) आणि 35 BNS आणि त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66C 66D यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये हकीकत अशी आहे की यामध्ये अरबाज शेख नावाचा व्यक्ती आहे, ज्याच्याकडून काही व्यक्तींनी नोकरी देण्याचा बहाणा करून नोकरी देण्याचा आमिष दाखवून त्याला महाराष्ट्र बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सांगितलं। त्याच्याकडून काही डॉक्युमेंट घेतली आणि त्या डॉक्युमेंटवरून सिम कार्ड वगैरे पण घेतलं। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो त्याला नोकरी लागेल या आशेवर थांबला। काही दिवसांनी जेव्हा बँकेमध्ये गेला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याचं बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे। तर जेव्हा माहिती घेतली त्यांनी तर त्याच्या लक्षात असं आलं की बँकेमध्ये हे अकाउंट फ्रीज करण्याचं कारण होतं की हे सायबर गुन्हेगारांनी सायबर फ्रॉडची अमाऊंट साठी वापरलं होतं, ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं होतं। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आला आणि याप्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे सचिन कुचेकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक सानप, पोलीस कॉन्स्टेबल रोहित इंगळे यांनी टेक्निकल डेटाच्या आधारे माहितीच्या आधारे वास्को दक्षिण गोवा या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये रेड केली आणि या ठिकाणावरून 7 आरोपी, 2 लॅपटॉप, 30 मोबाईल, 11 बँकेची पासबुक आणि 11 सिम कार्ड असा 5.5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त केलेला आहे। आणि यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर आणखी रक्कम मिळण्याची शक्यता आहे। सर, यामध्ये साधारण किती पीडितांना फसवलं असेल किंवा त्यांची फसवणूक केलेली असेल? आपल्या समक्ष 11+1 12 पीडित दिसून येत आहेत, ज्यांची बँक अकाउंट मिळालेली आहेत। हे पीडित असू शकतात आणि याशिवाय आपल्याकडचा एक असे 12 लोक आहेत। याशिवाय अजूनही असू शकतील। जेव्हा पूर्ण तपास होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती पीडितांना यामध्ये फसवलं गेलेलं आहे। यांच्यावर काही पहिले काही गुन्हे दाखल आहेत का? सध्या तरी यांच्यावर कुठलेही गुन्हे असल्याचं अद्यापपर्यंत दिसून आलेलं नाही। यांचा पूर्ण डेटा आता सगळ्या पोलीस स्टेशनकडून मागितला जाईल आणि त्यानुसार पुन्हा त्यांच्यावर आपल्याकडे योग्य ती कारवाई केली। किती दिवसाची पोलीस कस्टडी आहे? 25 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेली। नागरिकांना आवाहन आहे की अशा पद्धतीने कुणीही अनोळखी व्यक्ती किंवा अगदी ओळखीची व्यक्ती तुम्हाला नोकरी देण्याचं आमिष दाखवून जर बँक पासबुकची मागणी करत असेल किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट घेऊन सिम कार्ड वगैरे विकत घेत असेल तर त्यांच्यापासून सावधान, कारण आपणही या सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊ शकाल।